महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या दिव्याच्या घाटात माऊली चालती थातात या रचनेला सार्थ करत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांच्या माऊली नामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात दिवे घाटाची अवघड चढण यशस्वीपणे पूर्ण करून रविवारी 22 तारखेला सायंकाळी 6च्या सुमारास पुरंदर तालुक्यामध्ये दाखल झाले। घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवला। घाटाच्या शेवटच्या टप्प्यात पुरंदरकरांच्या वतीने माऊलींच्या पालखी रथाचे टाळ्याच्या कडकडाटात उत्साहात स्वागत करण्यात आलं। पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते। वडकी येथील विसाव्याच्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर 5च्या सुमारास पालखी सोहळ्याने दिवेघाट चढायला सुरुवात केली। ठीक 6 वाजता घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी 5:15 वाजता पालखी विसावली। यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, माजी आमदार संजय जगताप, दादा जाधवराव, बाबा जाधवराव, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्री माळ, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पदाधिकारी झेंडेवाडीसह दिवे पंचक्रोशीतील गावोगावचे सरपंच सदस्य आदी मान्यवरांनी सोहळ्याचं स्वागत केलं। झेंडेवाडी नंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे पवारवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी सोहळ्याचं स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला। माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडी बरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या 4 बैलजोड्यांनी रथ ओढण्यास मदत केली। हा सोहळा घाटाच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना घाटावरील भाविकांनी हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला। यावेळी माऊली नामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते। माऊलीचा पालखी रथ शेवटचा टप्पा ओलांडून पुरंदरच्या हद्दीत प्रवेश करताना माऊली माऊली नामाचा जयघोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। यानंतर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी काही वेळ हा सोहळा विश्रांतीसाठी थांबला। यावेळी हजारो वारकऱ्यांनी घाट माथ्यावर काही वेळ विश्रांती घेतली। पुढील मार्गावर विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी पाणी, चहा, फराळाचं साहित्य वाटलं जात होतं। तरुण विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था पाहत होते। अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषधांची, पाणी पुरवठ्याची सोय केली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यात तरुणाईचं प्रमाण लक्षणीय दिसत होतं। अवघड दिवे घाटाची नागमोडी वळणं आणि त्यातून वैष्णवांच्या भाऊ गर्दीत माऊलींचा रथ आणि त्याला जोडलेल्या बैलगाड्या हा नयनरम्य सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दरवर्षी हजारो नागरिक, भाविक, छायाचित्रकार घाट माथ्यावर उपस्थित असतात। यंदा मात्र घाटाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे आणि मे पासून सुरू असलेल्या पावसामुळे दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटात जाण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला होता। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जीवनकड, सासवड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।